नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपली मुलं विवाह योग्य झाली आहेत, परंतु मुलांचा विवाह काही जमत नाही. काही ना काही कारणानं आपल्या मुलांच्या विवाहामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. मनासारखे स्थळ येत नाही किंवा कुंडली दोष, ग्रह दोष किंवा इतर काही कारणानं आपल्या मुलांच्या विवाहामध्ये अडथळा निर्माण होत आहे आणि यामुळं आईवडील हे नेहमी काळजीत आणि चिंतेत असतात. आपल्या मुलांचं योग्य वयात लग्न व्हावं, त्यांना मनासारखा जोडीदार मिळावा आणि आपल्या मुलांचा सुखाचा संसार व्हावा, लक्ष्मी नारायणासारखा आपल्या मुलांचाही जोडा जमावा, अशी सर्वच आईवडिलांची इच्छा असते. परंतु मुलांसाठी स्थळ पाहताना अशा काही अडचणी निर्माण होतात, ज्यामुळं मुलं मुली किंवा आईवडील हे नेहमी काळजीत आणि चिंतेत असतात. परंतु काळजी करू नका. मी तुम्हाला आज एक अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आणि असंख्य लोकांनी हा उपाय केलेला आहे. अनुभवसिद्ध उपाय मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेले आहे. हा उपाय केल्यानं तुमच्या मुलांच्या विवाहातील जे काही अडथळे आहेत तर ते दूर होऊन त्यांना मनासारखा जोडीदार मिळणार आहे. जर त्यांना प्रेमविवाह करायचा असेल तर त्यातील देखील सर्व अडथळे दूर होणार आहेत. आणि आज आपण जो उपाय पाहणार आहोत तर तो मुलामुलींनी उपाय करायचा नाही, तर आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. कारण आपल्या मुलांच्या विवाहाच्या बाबतीत सर्वात जास्त काळजी असते ती आपल्या आईवडिलांना, आणि म्हणूनच आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. आता उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कोणती सेवा आहे, याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात. तसेच आपल्या चॅनलवर असेच नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, तर चॅनलला नक्की भेट द्या. तर आपण जो उपाय पाहणार आहोत त्यापैकी पहिला जो उपाय आहे तर तो उपाय करायचा आहे शिवमंदिरामध्ये जाऊन. आता उपाय करत असताना आईनं किंवा वडिलांनी दोघांपैकी कुणीही एकानं केला तरी देखील चालेल. आता जर आई वडील हा उपाय करण्यासाठी जर काही कारणाने नसतील तर भाऊ बहीण हा उपाय करू शकतील. आणि जर भाऊ बहीण किंवा कुटुंबातील कोणतीही व्यक्ती जर हा उपाय करण्यासाठी जर नसेल तर मग मुलामुलींनीच आपल्या स्वतःच्या विवाहासाठी हा उपाय करायचा आहे. शक्यतो हा उपाय आई वडिलांनीच आपल्या मुलांसाठी करायचा आहे. तर सर्वप्रथम जो उपाय आहे तर तो करायचा आहे शिवमंदिरामध्येच, म्हणजे सोमवारी हा उपाय करायचा आहे. तर या दिवशी आई वडिलांनी, म्हणजेच आई उपाय करत असेल तर आईनं मुलांसाठी व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे. या दिवशी तामसिक पदार्थ घरामध्ये आणायचे नाहीत किंवा करायचे नाहीत. दिवसभर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. सकाळी ज्या वेळेला आपली मुलं आंघोळ करत असतील तर त्यावेळेला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. यामुळे मुलांच्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होते, मुलांचं मन एकाग्र होतं आणि कुंडलीमध्ये जो गुरुग्रह आणि शुक्रग्रह आहे तर तो बळकट होण्यास यामुळे मदत होते. आता उपाय जो करायचा आहे तर तो करायचा आहे शिवमंदिरामध्ये. शिवमंदिर ज्या ठिकाणी आहे तर तिथं जायचं आहे. परंतु जाण्यापूर्वी 108 बेलपत्र घ्यायचे आहेत. बेलपत्र कुठेही फाटलेलं नसावं आणि या प्रत्येक बेलपत्रावरती ओम नमः शिवाय असं लिहायचं आहे. आपल्या मुलांचं कुठेही नाव लिहायचं नाही. त्यानंतर एक मुठभर अक्षदा घ्यायच्या आहेत. अखंड अक्षदा असाव्यात, कुठेही अक्षदा तुटलेली नसावी. 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा घेत असताना त्या देखील फुलाच्या लवंगा असाव्यात. त्यानंतर 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत. मोजून 11 आंब्याची पानं असावीत आणि ती पानं घेत असताना देखील फाटलेली, किडलेली, खराब झालेली नसावी, सुकलेली पानं नसावीत. आणि प्रत्येक पानावरती तुम्हाला चंदनाने ओम असं काढायचं आहे आणि त्याखाली तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण आहे तर ती लिहायची आहे. आता अडचण लिहित असताना तुम्हाला असं लिहायचं आहे, जर प्रेमविवाह करायचा असेल आणि त्यामध्ये अडथळे असतील तर प्रेमविवाह इतकंच लिहायचं आहे. त्यानंतर कुंडली दोष असतील तर कुंडली दोष इतकंच लिहायचं आहे. किंवा जर इतर काही कारणाने पितृदोष असेल किंवा इतर काही कारणाने विवाहामध्ये जर अडथळे येते असतील तर तेवढा एकच शब्द तुम्हाला लिहायचा आहे. आणि तुमच्या मुलांचं नाव कुठेही लिहायचं नाही, तर फक्त मुलांची जी जन्मतारीख आहे तर ती लिहायची आहे आणि तुमचं जे गोत्र आहे तर ती लिहायचं आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला या आंब्याच्या पानावरती लिहायच्या आहेत. प्रत्येक पानावरती तुम्हाला हे सर्व जे काही सांगितलेलं आहे तर 11 पानावरती तुम्हाला असं लिहायचं आहे, प्रेमविवाह प्रेमविवाह अशा प्रकारे तुम्हाला 11 वेळा 11 पानावर लिहायचं आहे. ओम ओम तुम्हाला 11 वेळा लिहायचं आहे. तुमचं जे गोत्र आहे तर ती लिहायचं आहे. त्यानंतर 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत आणि या लवंगा तुम्हाला या आंब्याच्या पानांमध्ये ठेवायच्या आहेत. त्यानंतर 21 अक्षदा मोजून घ्यायच्या आहेत आणि या 21 अक्षदा तुम्हाला या आंब्याच्या पानावर ठेवायच्या आहेत.
आणि त्यानंतर ही जी आंब्याची पानं आहेत तर ती सर्व एकत्र करायची आहेत, म्हणजेच त्याची तुम्हाला पूर्ण गुंडाळी करायची आहे आणि तुम्हाला एका धाग्याने ही आंब्याची पानं बांधायची आहेत। तर आंब्याची पानं बांधत असताना तुम्ही कोणताही धागा घेऊ शकता, लाल रंगाचा घेऊ शकता, पिवळ्या रंगाचा घेऊ शकता किंवा कोणताही घेतला तरी चालेल। आणि 7 वेळा तुम्हाला हा धागा या आंब्याच्या पानांना गुंडाळायचा आहे। या पानामध्ये मी ज्या सांगितलेल्या वस्तू आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर या आंब्याच्या पानांची गुंडाळी करायची आहे। त्यानंतर ज्या ठिकाणी शिवमंदिर आहे तर तिथं जायचं आहे। सर्वप्रथम तर तुम्हाला शिवपूजा करून घ्यायची आहे, शिवलिंगावर अभिषेक करून घ्यायचा आहे। त्यानंतर ही जी बेलपत्र आणलेली आहेत तर ती बेलपत्र एक हातामध्ये घ्यायचं आहे, त्याच्याबरोबर ज्या अक्षदा आणलेल्या आहेत अखंड अक्षदा तर त्यातील चिमुटभर अक्षदा घ्यायच्या आहेत आणि हे एक बेलपत्र घ्यायचं आहे आणि 108 वेळा या अक्षदा आणि बेलपत्र तुम्हाला या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण आहे तर ती तुम्हाला या शिवलिंगावर सांगायची आहे। त्यानंतर आपण जी आंब्याची पानं एकत्रित करून बांधलेली आहेत तर ती उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि त्यानंतर या पानांवर देखील तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण समस्या असेल तर ती सांगायची आहे। त्यानंतर या आंब्याच्या पानाचे जे पुढचा भाग आहे, टोक आहे, तर ते मधामध्ये बुडवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे किंवा शिवमंदिरामध्ये अशोक सुंदरीचं स्थान असतं तर त्या ठिकाणी तुम्ही हे आंब्याचं पान ठेवू शकता। त्यानंतर माता पार्वतीची पूजा सेवा करायची आहे। माता पार्वतीची पूजा करताना ओम पार्वतीपते नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा मंत्र जप करायचा आहे। माता पार्वतीला तुम्हाला 16 शृंगार अर्पण करायचे आहेत। मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण आहे तर ती दूर करण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आणि भगवान शिव आणि माता पार्वतीसारखा आमच्याही मुलांचा जोडा जमू दे म्हणून प्रार्थना करायची आहे। तसेच शिवमंदिरामध्ये माता पार्वतीसह गणपती बाप्पांचं देखील स्थान असतं तर त्या ठिकाणी देखील आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी आणि मुलांना योग्य जोडीदार मिळावा यासाठी या विघ्नहर्त्याला देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर नंदीच्या कानामध्ये तुम्हाला मुलांच्या विवाहासंबंधी जी काही समस्या असेल तर ती सांगायची आहे। नंदी हे भगवान शिवांचं वाहन आहे, दूत आहे आणि त्यामुळे तुम्ही जर या नंदीच्या कानामध्ये मुलांच्या विवाहासंबंधी जी काही समस्या आहे, अडचण आहे तर ती भगवान शिवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे नंदी करत असतो। आता त्यानंतर काय करायचं आहे तर पूजा सर्व झाल्यानंतर शिवमंदिरातील जलाधारीचं पाणी घ्यायचं आहे, म्हणजे शिवलिंगावरून वाहणारं जे तीर्थ आहे तर ते एका बाटलीमध्ये भरून घ्यायचं आहे। त्यानंतर दररोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर हे जे आपण तीर्थ आणलेलं आहे शिवमंदिरातून तर त्याचे 11 थेंब पिण्याच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे पाणी घ्यायचं आहे। पाणी पिण्यापूर्वी ओम गंगा शिवाय नमः सर्व दोष निवाराय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। पुन्हा एकदा मी मंत्र सांगते, ओम गंगा शिवाय नमः सर्व दोष निवाराय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी भगवान भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे आणि हे पाणी पिऊन टाकायचं आहे। त्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला आपण हे जे पाणी आणलेलं आहे तर आपल्या घराचे जे 4 कोपरे आहेत आणि घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाहेर ह्यातील थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो दर सोमवारी करायचा आहे। आणि जर पाणी जास्त आणलं असेल तर उरलेलं पाणी जे आहे तर ते पिंपळाचं ज्या ठिकाणी झाड असेल तर राहिलेलं पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला नेऊन अर्पण करायचं आहे। पुढच्या सोमवारी तुम्हाला अशाच प्रकारे हे पाणी घेऊन यायचं आहे आणि दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर आई वडिलांनी हे पाणी घ्यायचं आहे। पाणी घेत असताना मी जो सांगितलेला मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे आणि तिन्ही सांजेच्या वेळेला घराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये आणि मुख्य दरवाजाच्या समोर हे पाणी आपल्याला शिंपडायचं आहे। त्यानंतर आपली जी कुलदेवता आहे तसेच आपली जी कुलदेवता आहे तर तिच्या दर्शनाला खूप दिवसापासून किंवा खूप वर्षापासून गेला नसेल किंवा एखादा कुलदेवतेला नवस केला असेल आणि तो फेडला गेला नसेल तर त्यामुळे देखील आपल्या मुलांच्या विवाहामध्ये हे अडथळे निर्माण होतात। आणि त्यामुळे जर तुमची कुलदेवता स्त्री देवता असेल तर ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन माता लक्ष्मीला साडी चोळी, हळदी कुंकू, हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या अर्पण करायच्या आहे आणि मानपान माता लक्ष्मीचा करायचा आहे किंवा कोणतंही माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर म्हणजेच कोणतेही देवीचं मंदिर असेल तर तिथं जाऊन त्या देवीचा तुम्हाला मानपान करायचं आहे। आणि जर तुमच्या देवघरामध्ये जर माता लक्ष्मीची किंवा तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ही वस्तू अर्पण करू शकता आणि आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे। आता जर तुमची कुलदेवी कोणती आहे हे माहीतच नसेल आणि आपल्या कुलदेवतेचा नामजप करायचा आहे 108 वेळा ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। जी कोणती कुलदेवता असेल तर तिचं नाव घ्यायचं आहे।
तसेच बऱ्याच जणांना आपलं कुलदैवत कोणतं आहे हेच माहीत नसतं, तर आजी आजोबांना किंवा गावातील वडीलधाऱ्यांना विचारा. खंडोबा, तुळजाभवानी, महालक्ष्मी, सप्तशृंगी, एकविरा, ज्योतिबा यातील काहीतरी तुमचं कुलदैवत असणार आहे. आणि गेल्या पिढीत कोणी जर नवस बोलला होता का हे देखील पाहून घ्या. तर कधी कधी काय होतं, तर आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती किंवा आधीच्या पिढीतील एखादी व्यक्ती देवासमोर एखादा नवस करते आणि तो नवस फेडायचा राहून जातो काही कारणानं, आणि तो नवस न फेडल्यामुळं आपल्या कुटुंबातील व्यक्तींना किंवा आपल्या पुढच्या पिढीला हा त्रास होतो. आणि मुलांच्या विवाहामध्ये येणारे अडथळे असतील किंवा एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू होणं किंवा घरामध्ये सतत भांडणं, वाद, कलह या गोष्टी व्हायला सुरुवात होतात. आणि म्हणूनच आपल्या कुलदेवतेचं वर्षातून एकदा दर्शन घ्यायला हवं. आपल्या मुलांचा विवाह जमला किंवा विवाह ठरला तरी देखील आपल्या कुलदेवतेला जाऊन यायचं आहे. जर आपली कुलदेवता जर माहीत नसेल किंवा आपल्या कुलदेवतेला जाणं जर शक्य होत नसेल, तर आपल्या देवघरामध्ये जी कुलदेवतेची प्रतिमा असेल, मूर्ती असेल, तर त्यापुढेच तुम्ही तिला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाच्या विवाहामध्ये जे काही अडथळे निर्माण झालेले आहेत तर ते दूर कर. माझ्या मुलांचा विवाह जमला की आम्ही मुलाला घेऊन आम्ही दर्शनाला येऊ किंवा मुलाचा विवाह झाल्यानंतर आम्ही मुलाला आणि सुनेला किंवा आपल्या लेक जावयाला घेऊन आम्ही जोडीनं तुझ्या दर्शनासाठी येऊ. जे काही असेल तर ते तुम्हाला तुमच्या कुलदेवतेला बोलून दाखवायचं आहे. कुलदेवता ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि म्हणूनच कोणत्याही देवाची पूजा, सेवा, उपासना करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे, तिला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या कुळावरची जी काही अडचणी आहेत, विघ्न आहेत तर ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि जर कुलदेवी माहीत नसेल तर आपल्या घरामध्ये जी वडीलधारी लोक असतील तर त्यांना आपली कुलदेवता कोणती आहे तर ते विचारायला विसरायचं नाही. तर अशा प्रकारे आपल्या मुलांच्या विवाहामध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी, मुलांना मनासारखा जोडीदार मिळावा आणि आपल्या मुलांचा सुखाचा संसार व्हावा, यासाठी आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी शिवमंदिरामध्ये मी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे तर त्याप्रमाणे उपाय करायचा आहे, शिवपूजा करायची आहे, जेणेकरून आपल्या मुलांचा देखील शिव पार्वतीसारखा जोडा जमेल आणि सुखाचा संसार होईल. तर अशा प्रकारे आपण जी आज माहिती पाहिलेली आहे तर ती माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. जर तुम्हाला काही माहिती समजली नसेल, मंत्र समजला नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे देखील कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.